अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन. आदित्य जाधव अर्थात मामा आणि एका बाजूला दादा गायकवाड, अशोक गायकवाड अर्थात दादा. दादा आणि मामा यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अशोक गायकवाड ज्यांना दादा या नावाने ओळखलं जातं आणि आदित्य जाधव यांना मामा या नावाने लोकप्रियता मिळालेली आहे. तर हे दोन फलंदाज, एका बाजूला अनुभव आहे आणि एका बाजूला गुणवत्ता, यांचं योग्य सादरीकरण पाहायला मिळेल की नाही ते आपण पाहूया. काल चेतक आणि सँडी पवार यांनी अर्धशतकी भागीदारी पहिल्या विकेटसाठी नोंदवली होती. तर आज देखील तसाच फलंदाजांचा खेळ पाहायला मिळेल का? काल गोलंदाजांची छाप सुद्धा प्रत्येक संघाच्या वतीने पाडली गेली. तर ओव्हरऑल कालचा दिवस दोन्ही घटकांसाठी चांगला राहिलेला आहे. खेळपट्टी गोलंदाजांना साथ देते, खेळपट्टीवर प्रॉपर टर्न आहे. तुमच्याकडे जर कटर्स आहेत, तुमच्याकडे जर स्पिन अटॅक आहे, त्याचा योग्य तो वापर तुम्ही केलात तर नक्कीच संघ चांगल्या स्थितीत घेऊन जाऊ शकता. आणि मातीची विकेट असल्यामुळे प्रॉपर रोल केलेली आहे. थोडासा ओलसरपणा खेळपट्टीवर आहे, त्याच्यामुळे सकाळी फलंदाजांसाठी थोडंसं त्रासदायक असू शकतं. पण दादा यांचा माइंडसेट त्यांनी बोलून दाखवला की आम्ही फलंदाजीसाठी सुद्धा तयारीत आहोत आणि तोच माइंडसेट तुम्हाला यशस्वी बनवू शकतो की मला जे काय मिळेल त्यासाठी मी तयार आहे, त्यासाठी कुठलंच दडपण माझ्यावर नसेल. आणि या मैदानावर तर अशोक गायकवाड यांनी नेहमीच चांगला खेळ दिलेला आहे आणि पुन्हा एकदा आजच्या दिवसात त्या चांगल्या खेळाची अपेक्षा आपण ठेवू शकतोय. पण आता पाहूया, समोरचा संघ देखील पुण्यातल्या सर्व प्रतिभावंत क्रिकेटपटूंनी भरलेला आहे. तर पाहूया त्यासाठी आता रोहन खरात कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आखतायत, कशी योजना आखतायत. चला जास्त वेळ घेऊ नका. अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन पंचांच्या वतीने आम्हाला वारंवार सूचना येत आहेत. इम्पॅक्ट प्लेअर नाही आहे, लक्षात असू द्या दोन्ही कॅप्टन्स. इम्पॅक्ट प्लेअर नाही आहे, या गोष्टीकडे लक्ष वेधतोय. चला एक्स्ट्रा मेंबर येऊ द्या. चला रोहन, आता जास्तीचा वेळ नाही घेता येणार. काल सुद्धा 10:30 वाजता आपलं वेळापत्रक सुरू झालं होतं. 6-6 षटकांचे सामने आपण खेळवतोय, ती संधी तुम्हाला देतोय. खडकवासला प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व आहे आणि तुम्ही जर सभोवताली नजर टाकली या स्टेडियमच्या तर तो तुम्हाला फील मिळतो एका दर्जेदार स्पर्धेचा. आणि ते स्वप्न आयोजकांचं होतं की आपण जे करतोय त्यासाठी ती मेहनत तर लागेलच. ती मेहनत आयोजकांनी घेतली आणि म्हणूनच हे भव्य स्वरूप तुम्हाला पाहायला मिळते tennisticket.in वर. तसेच तुम्ही जर या मैदानात आलेला आहात तर तो देखील अनुभव तुम्हाला थांबवून ठेवतो या मैदानामध्ये. आणि तेच असतं आयोजकांचं यश. 2 मिनिटांच्या आत चला 2 षटकं पॉवर प्लेची आहेत. 30 मिनिटात 6 षटकं पूर्ण करायची आहेत. 1 DRS प्रत्येक संघाला आहे. कॉट बिहाइंड वगळता प्रत्येक संघाला 1 रेफरल आहे. चला या ठिकाणी लवकरात लवकर सामने सुरू करा, पंच काहीतरी कळवत आहेत. चला अक्षय निर्मल सर तुम्हाला बॉलिंग एंडला पाहायला मिळत आहेत आणि स्ट्रायकर एंडला अजय आवळे सर. आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत अजिंक्य जाधव आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहे आदित्य जाधव, माफ करा, आदित्य जाधव आणि अशोक गायकवाड. आदित्य जाधव आणि अशोक गायकवाड. आता पाहूया स्ट्रायकर साईडला कसा खेळ आदित्यचा. आणि या मागच्या 2 वर्षांमध्ये आदित्यने भन्नाट खेळ खेळलेला आहे आणि म्हणूनच त्यांनी त्यांचा पहिला क्रमांक सुनिश्चित केलाय. तुम्हाला संघामध्ये कधी कधी क्षेत्ररक्षक म्हणून निवडलं जातं, कधी कधी 12th मॅन सुद्धा तुम्हाला बसावं लागतं. पण तुमच्या एका दिवसाच्या खेळाने तुमची जागा तुम्ही त्या संघामध्ये सुनिश्चित करता, तोच खेळ आदित्यचा पाहायला मिळाला. पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय आजच्या वेळापत्रकातला. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतोय तो म्हणजेच मयूर मासाळ, बारामती. सुरुवात या षटकाची व्हाईट बॉल झालेली आहे आणि आता वेळ आपण तुम्हाला कळवतोय 10:38 पहिला बॉल डिलिव्हर झालेला आहे. 10:38. आता वेळ व्यवस्थित नोंदवून घ्या. 30 मिनिटांत तुम्हाला 6 षटकं पूर्ण करायची आहेत. 10:38 आणि पहिला बॉल व्हाईट बॉल आलेला आहे. सुरुवात एक्स्ट्रा न झाले या पहिल्या षटकाची आजच्या दिवसाची. यश बेलदरे आमच्यासोबत डेस्क जॉकी आहेत. यश बेलदरे मला असं वाटतं उद्या खेळताना पाहायला मिळतील.
ऑल इंडिया फॉर्मॅटमध्ये. आणि खडकवासला प्रीमियर लीग मध्ये यश बेल्दर यांचा संघ उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेला आहे. आणि मग फायनल मारून विदेशाची सफर त्यांना त्यांना एकट्यांना घडवली जाणार आहे. मयूर करंडे यांचं देखील खूप चांगलं काम, आमच्यासोबत ते प्रॉपर सोशल मीडिया मॅनेज करतायत. आणि ते सहकार्य अपेक्षित असतं की फक्त प्रेक्षक बनून स्पर्धेत नाही जायचंय, तर आयोजक ही भूमिका खूप महत्वाची आहे. मयूर करंडे आमच्यासोबत समालोचन कक्षात. ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, जास्त एलिव्हेशन नव्हतं, ताकद नव्हती या स्ट्रोक मध्ये. बॉल कव्हर्सला डीप मध्ये अडवला जाईल तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. 2 धावा धावफलकावर. क्रिक हिरोज या डिजिटल मीडियावर आपण या स्पर्धेची स्कोरिंग करतोय आणि प्रकाश पवार ती जबाबदारी पहिल्या दिवसापासून सांभाळतायत. आमचे ऑनफिल्ड अंपायर्स अजय आवळे सर, अक्षय निर्मल सर आणि संजय भालेराव सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आहेत. बॅक ऑफिस टीम खूप चांगल्या पद्धतीनं अनुभवानं काम करत आलेले आहे. त्यामुळे आतापर्यंत एकही वाद या स्पर्धेत नाही पाहायला मिळाला, कारण आयोजक अनुभवी आहेत, त्यांना माहिती आहे स्पर्धा कशी भरवली जाते. तो अभ्यास महत्वाचा असतो कुठल्याही आयोजकासाठी, कारण हा एका दिवसाचा उत्सव नाही आहे. या उत्सवासाठी महिनाभर 2 महिनाभर नियोजन करावं लागतं, अभ्यास करावा लागतो आणि त्यानंतर मग हे दिवस तुम्हाला पाहायला मिळतात जे यशस्वी होण्याचे आहेत. हा यशस्वी होण्याचा प्रवास सुरू आहे खडकवासला प्रीमियर लीगचा, आणि तो प्रवास संपूच नये असं वाटते, कारण एकदा काही चांगलं होत राहिलं तर चांगलं होत राहावं अशीच मनीषा प्रत्येकाची असते. म्हणून 22 डिसेंबर पासून जो हा क्रिकेटच्या स्पर्धेचा प्रवास सुरू झालेला आहे तो प्रवास संपूच नाही असं वाटते. पण इतकं नक्की आहे की आपण 2025 ला सुरू केली आहे स्पर्धा आणि 2026 ला संपवणार आहोत. दरम्यान उलट दिशेने खेळलाय दादा गायकवाड, नाही थांबू शकत तुम्ही दादाला. बॉल जाईल बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार, मिळतील धावा 4, चौकार. या अगोदर जास्त लांब ठेवण्याचा प्रयत्न मयूरचा, चांगला इंटेंट, कारण दादाची रेंज मयूर मासाळला ठाऊक आहे. त्यामुळे सातत्यानं अँगलचा वापर करत बॉलला आउटसाइड द ऑफ स्टंप 6व्या 7व्या स्टंप वरून विकेट किपरच्या दिशेने ते पाठवत होते, आणि तो जो प्रयत्न आहे तो दादा यांनी ओळखला, स्वतःला स्विच केलं आणि त्यानंतर रिव्हर्स हिटच्या माध्यमातून तो चौकार वसूल केला. धावसंख्या सचिन ढवळेच प्रहार 11 या संघाची 6 धावा. फुल लेन बॉल, बॅटची आउटसाइड बॉल, सनी कसबे शॉट थर्डमॅनला. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. बघा डॉट बॉल पर्सेंटेज वाढतंय, पॉवर प्लेला वाया घालून नाही चालणार. पॉवर प्ले महत्वाचा आहे, 2 षटकांचा कालावधी फलंदाजांसाठी असतो असंच आपण म्हणू शकतो. पण या ठिकाणी जसा उल्लेख केला की ओलसर खेळपट्टी आहे, थोडी कसोटी आहे फलंदाजांसाठी, पण तुम्हाला ते ऍडजस्ट करावंच लागेल, तुम्ही त्यापासून पळू शकत नाही. फुल टॉस बॉल, निमंत्रण स्वीकारलं, बॉलला पाठवलं लॉंग ऑन, सीमारेषा पार. जेव्हा फुल टॉस मिळतो तेव्हा दादा सांगतात आय एम द बॉस. षटकार, 6 धावा. 6 धावा मिळते. पहिल्या षटकाचा खेळ झाला, 1 चौकार 1 षटकार, धावसंख्या पोहोचते 12. चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो. जरी डॉट बॉल येत आहेत त्या डॉट बॉलला बायपास करणारे 2 मोठे स्ट्रोक सुद्धा अशोक गायकवाड यांच्या वतीनं सचिन ढवळेच प्रहार 11 या संघाला मिळालेले आहेत. एक विकेट नाही गमावली. आदित्य अजूनही बघ्याची भूमिका घेत होता, पण आदित्यला आता खेळण्याची संधी मिळेल. चला, कालावधी चालू आहे, टाइमर तुमचं चालूच आहे, टाइमर थांबणार नाही याची बाब लक्षात घ्या, कारण थोडं स्ट्रिक्टनेस आपण ठेवतोय आणि तो स्ट्रिक्टनेस ठेवायलाच हवा, त्याशिवाय गत्यंतर नाहीये. इतकं देखील लक्षात ठेवा की तुम्ही सेकंड इनिंग मध्ये आहात, सेकंड इनिंगच्या शेवटचे 2 बॉल जरी बाकी आहेत, 30 मिनिट झाली, तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 5 शतरक्षक घ्यायचे. असं नाहीये की पहिल्या डावासाठी तो नियम आहे, दुसऱ्या डावात सुद्धा तोच नियम आहे. मग शेवटचा 1 बॉल शिल्लक असेल तरी सुद्धा ती सूचना सकाळीच देतोय. जे लाईव्ह ऐकतायत पुढचे 2 संघ जे खेळणार आहेत त्यांच्यासाठी 30 सूचना, 30 मिनिटं म्हणजे 30 मिनिटं, ओव्हर ब्रेक मध्ये वेळ थांबणार नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या 12. बॉलिंग ट्रॅकवर मिस्ट्री. आता एका संघात 2 मिस्ट्री बॉलर आहेत. सनी कसबे यांचा टर्न ओळखताना नाकी नव्यात फलंदाजाच्या, एका बाजूला रोहन खरात, हे सुद्धा तुम्हाला त्याच संघात खेळताना पाहायला मिळत आहेत. तर चांगला संच उभारलेला आहे अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशनने. बॉलर्स बॅटर्सचं संतुलन राखलेलं आहे. 6 षटकांचं क्रिकेट, पहिल्या षटकात झाल्यात 12. सनी कसबे स्ट्रायकर साइडला, आदित्य. फुल टॉस बॉल, स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, त्यांचा प्रयत्न पडतो कमी आणि मिळते
4 धावांची हमी आदित्यची, होते आक्रमक खेळाची सुरुवात. चौकार. तुमचं फुटवर्क ही तुमची स्ट्रेंथ आहे. खरं तर यॉर्कर लेन्ससाठी जायचं होतं सनीला, आणि पायांची स्ट्राईड मोठी करत अगदी बॉलच्या पिचिंगचा पाठलाग करत त्यांच्या मनाप्रमाणे फुलटॉस मिळाला आणि स्वीप करत त्यांच्या डावाची सुरुवात आदित्यने चौकारानं केलेली आहे. धावसंख्या बिनबाद 16 धावा, 16 रन्स विदाउट लॉस. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट सनी, लेफ्ट हँडेड बॅटर आदित्यसाठी. यावेळेस बॉलला टर्न होऊ दिलं आणि त्यानंतर बॉडीला मूव्ह करत शफल करत बॉलला दिशा दिली, पाठवलंय लॉंग लेग सीमारेषा पार. लगातार दुसरा चौकार आदित्य अर्थात मामाच्या बॅटमधून. मामा आणि दादा, जसं मी उल्लेख केला, ही जोडी खूप चांगल्या पद्धतीने खेळते नेहमी. आणि आता तर पहिल्या षटकात दादाची दादागिरी आणि आता दुसऱ्या षटकामध्ये मामा कामाचं खूप चांगलं योगदान देतोय, त्यांच्या खेळाचं योगदान देतोय. बॅक टू बॅक 2 चौकार येतात सनी. हलक्यात घेऊन चालणार नाही सनीला. पहिले 2 बॉल जरी त्याच्या पक्षात गेले नाहीत, पण पुढचे 4 चेंडू जर लक्ष देऊन त्याने हाताळले तर पुनरागमन नक्कीच तो करू शकतो. धावसंख्या झाले 20 धावा. पुढचा बॉल सनी. बॅकफुटला बॅलन्स करून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं. यावेळेस डोकं चालवलं सनीने. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल पिच करत ऑफस्टमच्या बाहेरच ठेवला. स्टम्प टू स्टम्प अटॅक ठेवला तर मग फलंदाजाला डेफिनेटली तो अटेंड करावाच लागतो. त्याचमुळे कधी कधी गोलंदाज सुद्धा हुशारी ठेवून आउटसाइड द ऑफ स्टम्प बॉलिंग अटॅक ठेवतात. अशा वेळेला थोडंसं शफल होताना किंवा बॉलला फॉलो करताना फलंदाज अडचणीत येतात आणि तेच पाहायला मिळालं. आदित्य यांची दमछाक मागच्या चेंडूवर डॉट बॉल. चकवा देणारा बॉल आहे आणि यासाठीच तर तो पटाईत आहे. पहिल्या 2 चौकारांचं प्रत्युत्तर पुढच्या 2 डॉट बॉलनं सनी कसबे यांनी दिलेलं आहे. शैलेश कसबे यांच्या वतीनं ती गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. सुप्रीमो चषकाचा अनुभव जवळपास सर्व क्रिकेटपटूंना आहे, या दोन्ही संघांना आहे. हे दोन्ही संघ मागच्या वर्षीची सुप्रीमो ट्रॉफी खेळलेली आहे आणि त्याचमुळे अशा खेळपट्टीवर अशा मैदानामध्ये कसा खेळ द्यायचा आहे तो अनुभव तुमचा कित्येक वर्षांचा आजच्या दिवसासाठी कामी येतोय. स्लीपला क्षेत्ररक्षक आहेत रोहन आणि पहिल्या 2 चौकारानंतर बॅक टू बॅक 3 डॉट बॉल आणि आता शेवटचा बॉल बाकी. या दुसऱ्या षटकाला धावसंख्या 20 झालेली आहे. त्या 2 चौकारांचं मोल जर टिकवायचं असेल तर या शेवटच्या बॉलवर सुद्धा तसाच फटका येणं बंधनकारक होऊन बसलेलं आहे. कारण वापसीचा खेळ, पुनरागमनाचा खेळ सनीचा आतापर्यंत पाहायला मिळालाय. फुलटॉस आहे इनसाइड आउट ॲट इज बेस्ट. सुरुवात चौकारानं या षटकाची आणि शेवट सुद्धा चौकारानं या षटकाचा. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकात 12 दादाच्या आणि या दुसऱ्या षटकात 12 आदित्यच्या. 2 षटकांत सचिन ढवळेच प्रहार 11, 24 धावा, एकही विकेट न गमावता. फुलटॉस महागात पडलेत. म्हणजे पहिल्या षटकात सुद्धा अशोक गायकवाड यांना फुलटॉस मिळाला, षटकार. पहिल्या बॉलवर फुलटॉस आदित्यला मिळाला, चौकार. आणि या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर फुलटॉस मिळाला पुन्हा एकदा आदित्यला. त्यांनी एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला टार्गेट करताना चौकार प्राप्त केलेला आहे. तर 2 षटकाचा खेळ संपून एक चांगली स्थिती सचिन ढवळेच प्रहार 11 या संघाची आपण पाहतोय. 24 झाले. आता ओमकार साळुंके आणखीन एक बारामतीचा गोलंदाज. पहिलं षटक आपण पाहिलं ते होतं मयूर मासाळचं, दुसरं षटक सनी कसबेचं आणि तिसरं षटक आपण पाहतोय ते म्हणजेच ओमकार साळुंकेचं. ओमकारसाठी हे सीझन खूप चांगलं राहिलंय. फायफर्स, हॅट्रिक्स हे तर गोष्टी रोजच्या झालेल्या आहेत ओमकार साळुंकेसाठी. म्हणजेच भरवशाचा गोलंदाज असं सुद्धा आपण ओमकार साळुंके यांना म्हणू शकतोय. तो भरवसा त्याने कित्येक सामन्यांमध्ये, कित्येक स्पर्धांमध्ये त्यांनी टिकवलेला आहे. त्याचमुळे आता ह्याच पर्यायाची गरज आहे अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशनला. पहिल्या 2 षटकांमध्ये फलंदाजी आपण पाहिली. आता गोलंदाजीचा खेळ पाहायला मिळेल का? एकाबद्दल दोन्ही फलंदाज सेट झाले. दोन्ही फलंदाजांची आयसाईट परफेक्ट झाले. आदित्य 3 चौकार, दादा गायकवाड 1 षटकार 1 चौकार. तर दोघांकडे ती फटक्यांची रेंज आहे जी पॉवर प्ले मध्ये आपण पाहिली. पण आता पॉवर प्लेचं जे बंधन आहे ते हटलेलं आहे, निर्बंध हटलेले आहेत. आता या वेळेला तो खेळ कसा होतोय या तिसऱ्या षटकामध्ये ते पाहणं देखील रंजक ठरेल. ओव्हर द विकेटनं ओमकार.
आउटसाइड एज बॉल गलीमध्ये, सनी बॉलवर पोहोचतील, थ्रो स्ट्रायकर सेंडला वेगानं, बॅकअप नाहीये, ओव्हर धाव मिळेल पण ती इच्छा आदित्यची नाहीये. एक एक धाव महत्वाची आहे. धावा गोळा करणं महत्वाचं होऊन बसतं. कधी कधी एक एक धावेचं मोल पहिल्या डावाच्या नाही तर दुसऱ्या डावाच्या शेवटच्या टप्प्यावर तुम्हाला पूर्ण दिवस विचार करण्यासाठी प्रवृत्त करतं. पण आदित्य तेच सांगतोय की आतापर्यंत सर्व काही सुरळीत चाललेलं आहे. षटकामध्ये जितक्या धावांचा कोटा आहे तो कोटा आपण पूर्ण करतोय. तर एक चूक महागात पडू शकते संघाला. आताच कुठे आपण व्यवस्थित ऍडजस्ट झालेलो आहोत खेळपट्टीशी, मैदानाशी, आणि त्याचमुळे आता ती घाई करण्याची इच्छा आदित्य यांची नव्हती. आता राऊंड विकेटने येत आहेत लेफ्टी बॅटरसाठी. ओमकार फुल टॉस मिस केलाय आउटसाइड द ऑफ स्टंप. कदाचित लेफ्ट हँडेड बॉलर असल्यामुळे आदित्य यांनी स्ट्राईक स्वतःकडे ठेवली, पण तितकेच हुशार आहेत गोलंदाज ओमकार. त्यांनी राऊंड विकेटने आले आणि अँगलचा वापर केला. फुल टॉस होता आदित्यसाठी, ती फुल टॉसची ऑपॉर्च्युनिटी त्यांनी मिस केली. धावसंख्या 25. आणखीन एक आउटसाइड द ऑफ स्टंप. हा विकनेस आदित्य जाधव यांचा आहे असं ओमकार साळुंके यांनी ओळखलेलं आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप मागच्या षटकाचे जे आपण 3 डॉट बॉल पाहतोय ते सुद्धा आउटसाइड द ऑफ स्टंप अटॅक गोलंदाज सनी कसबे यांनी केला होता. आता सुद्धा आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल हाताळत आहेत ओमकार साळुंके. आणि त्यामुळे तुमचा माइंडसेट क्लिअर पाहिजे. फलंदाज कुठल्या स्टान्सने खेळतोय. पण यावेळेस फुलटॉस पुन्हा एकदा आदित्य यांना मिळाला. बॉल मिड विकेट स्क्वेअर लेगला एक मिळते. षटक आतापर्यंत चांगलं हाताळलेलं आहे ओमकारने. जसा मी उल्लेख केला की भरवशाचा गोलंदाज म्हणून सुद्धा ओमकार साळुंके यांच्याकडे पाहिलं जाते. पण आता दादाची दादागिरी जी पहिल्या षटकात आपण पाहिली ती दादागिरी पुन्हा एकदा पूर्ववत होते का? अटॅक अँड पेशन्स चा बॅलन्स व्यवस्थित आतापर्यंत राखलेला आहे दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या 26. पुढचा बॉल. आणखीन एक फुलटॉस, पण ती मनस्थिती नव्हती बघा. दादा यांच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्टपणे दिसते की ती तयारी तुम्हाला ठेवावी लागते की कधी काय तुमच्या समोर वाढलं जाईल आणि ते तुम्हाला कसं स्वीकारायचंय. तुम्हाला त्यासाठी खूप लवकर निर्णय घ्यावे लागतात आणि एक फुलटॉसचा मौका दादा यांनी गमावलेला आहे. चेंडू हाताळलेत आतापर्यंत या षटकातले 5. शेवटचा बॉल बाकी या तिसऱ्या षटकातला. धावसंख्या 27. फक्त 3 मिळाल्यात या षटकामध्ये. लो फुल टॉस, बॅटच्या टोला कनेक्शन अलॉंग द ग्राउंड, बॉल पोहोचतोय वाईड ऑफ लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षण चुकलं आणि चुकलेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा फलंदाजांनी उचलला. 1-2 मध्ये परावर्तित केलं. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आहे 29 आणि आतापर्यंत आपण कालावधी घेतलेला आहात 13 मिनिटांचा. 3 षटकांसाठी 13 मिनिटं. थंडीचे दिवस. खरं तर मला असं वाटतं की 7लाच वेळापत्र कुठेही चालू व्हायला हवं, पण जिकडे ग्रास ग्राउंड आहे तिकडे तर आपण नाही सुरू करू शकत 9 वाजल्याशिवाय. पण 9 सव्वा 9 वाजेपर्यंत टीम्सने यायला पाहिजे, कारण आपल्याला 6-6 षटकं आम्हाला खेळवता येतात. पण उशिरा चालू केल्यामुळे आम्हाला मग पहिली 2 जे सामने ते 6 षटकांचे, पण त्यानंतर आयोजकांना विचार करावा लागतं की एकही सामना शिल्लक राहता कामा नये. आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये एक संघच एका दिवसातून पुढे घेऊन जाणार आहोत. त्याचमुळे कधी कधी षटकांमध्ये कपात करावी लागते. आयोजकांचा माइंडसेट हाच आहे. आमची पूर्ण आयोजन समिती जी आहे सकाळी 8 वाजल्यापासून खेळपट्टीवर आहे. रोज रोलिंग होते. खेळपट्टीची निगा राखली जाते, खेळपट्टीची आखणी असते, आउटफील्डमध्ये व्यवस्थित स्वच्छता राखली जाते. तुम्हाला एक व्यवस्थित क्रिकेट कसं खेळता येईल त्यासाठी ते माध्यम खडकवासला प्रीमियर लीगच्या वतीनं तसेच अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन टीमच्या वतीनं ती मेहनत मागच्या पूर्ण आठवड्यामध्ये ऑन ग्राउंड, त्या अगोदर महिनाभर ती मेहनत चालूच. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. रोहन खरात थोडे ऑफ कलर दिसत आहेत आज. बॅक टू बॅक 2 एक्स्ट्राज आपण पाहतोय. चला 2 कॅप्टन टॉससाठी रेडी राहायचंय. AB सामर्थ्य व्यंकटेश वॉरियर्स मालेगाव आणि विघ्नेश्वर श्री गणेशा NB आंबेगाव दोन्ही कॅप्टन चला टॉससाठी रेडी राहा. हो, यावेळेस फसलाय फटका. विकेट किपर इन फ्रेम. दादा यांचा खेळ संपतोय आणि रोहन खरात पहिले 2 बॉल जरी वाईड आलेत पण त्यानंतर विकेटचा शोध त्यांनी घेतला जो 3 गोलंदाजांना जमला नाही. दादा गायकवाड यांचा खेळ संपला. पहिला धक्का सचिन ढवळेच प्रहार 11 ला. आदरणीय अमरदादा खेडेकर यांचं आज सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत आहे.
खूप चांगलं नियोजन त्यांच्या वतीनं, ते नेतृत्व या स्पर्धेला मिळालेलं आहे आणि आपली पूर्ण टीम ते काम चोख अदा करते. तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच आम्हाला दिसतो. प्रेम टेमगिरे हा एक प्रॉफिटेबल ॲसेट आहे सचिन डबळेस प्रहार 11चा, आणि या मैदानात त्याचा खेळ मी या अगोदर सुद्धा पाहिलाय कित्येक वेळा, एकदा नाही खूप वेळा पाहिलेला आहे. त्याचमुळे हा प्रॉफिटेबल ॲसेट तो प्रॉफिट मिळवून देतोय का दादा गायकवाड यांच्यानंतर ते पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल. पण रोहन मिस्ट्री आहे आणि ही मिस्ट्री भल्या भल्या गोलंदाजांना इम्प्रेस करते. कित्येक गोलंदाज त्यांच्या शैलीनुसार आता ते बदल घडवून आणतायत आपल्या शैलीमध्ये, कारण आजकाल फिरकीपटूंचा जमाना सुद्धा आहे. म्हणूनच एक मिस्ट्री बॉलर ही ख्याती रोहन यांनी कमावलेली आहे. पण आता स्ट्रायकर एंडला आदित्य जाधव पोचतायत. प्रेम टेमगिरे यांनी पहिली धाव नोंदवली. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत 2 या षटकातले. पहिले 2 वाईट, त्यानंतर पहिल्याच बॉलवर विकेट आणि त्यानंतर सिंगल प्रेम टेमगिरे यांनी कंप्लीट केली. स्ट्राईकवर आता आदित्य जाधव आहे. चांगला संचय आहे खरं तर सचिन डबलेस प्रहार 11चा. बॅटिंग युनिट 7 ते 8 पर्यंत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. सुरुवात व्हाईट बॉलने झालेली आहे. खेळपट्टीचा अंदाज घेताना पिचिंग झोन अजूनही निर्धारित करता येत नाहीये. गोलंदाज रोहन खरातला धावसंख्या 33. संपर्क तितका योग्य नाहीये, पण बॉल तर पोहोचतोय फाईन लेगला. 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत एकच धाव पूर्ण करता आली. काय गोलंदाजांचा भरणा आहे खरं तर अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन मध्ये. 7 ते 8 गोलंदाज आहेत, पण कोणत्या गोलंदाजाला निवडायचं तो संभ्रम असेल. कदाचित 4 बॉलर्स आतापर्यंत आपण पाहिलेत. जास्त फुटवर नव्हतं, बॉलच्या टनचा अंदाज घेऊन खेळण्याचा प्रयत्न, पण हा लेग ब्रेक होता गोलंदाज रोहन खरात यांचा, जो नाही ओळखता आला. ओव्हरटेक नाही करता आलं फलंदाजांना आतापर्यंत या षटकामध्ये. धावसंख्या 34 झाले. शॉर्ट ऑफ लाईन होता, संधी होती प्रेमकडे, पण पोझिशन नाही घेता आली. ट्रिगर मोमेंट नव्हती या स्ट्रोक मध्ये, त्याचमुळे पूर्ण होते फक्त एकच धाव. खूप जास्त शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता हा, तर एक सोपा मौका होता प्रेमसाठी. भले टर्न मिळालाय चेंडूला, पण ती बॉडी मुवमेंट नव्हती, त्याचमुळे फक्त एकच धाव. धावसंख्या 35 झाले. एक फलंदाज बाद. शेवटचा बॉल या षटकातला. रोहन शफल झाले. बॉल लेग स्टंपच्या बाहेरून गेलाय. एक्स्ट्रा रन मिळते. या षटकाचा आपण आढावा घेतला तर 4 व्हाईट बॉल्स रोहनच्या वतीने हाताळले गेलेले आहेत. दरम्यान अजून एक धाव मोजली जाईल. धावसंख्या 36. चला दोन्ही कॅप्टन्स रेडी राहा. AB सामर्थ्य व्यंकटेश वॉरियर्स मालेगाव, विघ्नेश्वर श्री गणेशा NB आंबेगाव. आपले टी शर्ट कलेक्ट करा आणि दोन्ही टीम्सने डगआउटच्या जवळ यायचं आहे. पुढचे दोन्ही संघ. यावेळेस कनेक्शन झालं. कुठे खेळायचं होतं पण बॉल जातोय कुठे, खेळायचं होतं फाईन लेगला, बॉल जातोय थर्ड मॅनला, पण मिळते त्यात समाधान व्यक्त करायला हवं. चौकार. 4 धावा. संपलेला आहे. 19 मिनिटांचा कालावधी आपण घेतलात. 19 मिनिट्स. 4 षटकांसाठी 19 मिनिटांचा कालावधी आपण घेतलेला आहात. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 40 धावा झालेल्या आहेत. एक फलंदाज बाद झालाय. 70 पर्यंत तर जायलाच हवं सचिन डबलेस प्रहार 11 या संघाने, कारण थोड्या वेळानंतर जी खेळपट्टी आहे ती सुकणार आहे. आउटफील्ड फास्ट होणार आहे. फलंदाजाच्या बाजूनं कदाचित तो दिवस जातो 11 11:30 नंतर संध्याकाळपर्यंत. त्याचमुळे आता या पुढच्या 2 षटकांचं देखील तितकंच महत्व आहे. आता बॉलिंग मार्कवर आलेत बॉलर पुन्हा एकदा ओमकार साळुंके, ज्यांनी खरं तर तो वापसीचा खेळ अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशनला 3ऱ्या षटकामध्ये दिला. त्यांना आता आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. मागच्या षटकात त्यांनी खर्च केला फक्त 5 धावा. या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इकॉनॉमिकल राहणं गरजेचं होऊन बसलेलं आहे आणि तीच इकॉनॉमी मागच्या षटकात ओमकारने राखली. प्रेम टेमगिरे हा तर मोका आहे, संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. प्रत्येक खेळाडूमध्ये प्रतिभा आहे, प्रत्येकाला व्यासपीठ मिळते असं नाहीये, पण जर तुम्हाला मिळालंय तर मग त्याचं सादरीकरण झालंच पाहिजे. पुढचा बॉल. ओमकार. वेग भन्नाट आहे. बॉल थोडा लो राहिलाय. ओलसर खेळपट्टीमुळे तो त्रास फलंदाजांना सातत्याने होतोय, पण चांगली पोझिशन घेतली होती. उंचीचा फायदा उचलायचा होता
फलंदाज प्रेमला, पण त्या ठिकाणी कनेक्शन बॅट आणि बॉलचं नाही झालं. येतोय या षटकाचा पहिला बॉल डॉट. धावसंख्या 40. फुल लेन बॉल ड्राईव्ह केलाय, एक धाव मिळते. पुन्हा एकदा शुभम चुकले क्षेत्ररक्षण करताना, थ्रो बॉलिंग एंडला. जास्त काय नुकसान नाही झालं, एक धाव मिळते. धावसंख्या 41 झालेली आहे. पहिल्या 2 षटकात चौकार आणि षटकार आले, तिसऱ्या षटकात चौकार नाही आला. मागच्या षटकात सुद्धा शेवटच्या बॉलवर चौकार आला, तर ती फ्रिक्वेन्सी कमी झाली तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये पहिल्या 2 षटकांच्या तुलनेनं. फुलटॉस बॉल. आता कुठे सोडणार आदित्य? प्रेक्षकांचा आदर कमवायचा असेल तर चांगला खेळ सादर करावा लागेल. आदित्यच्या वतीनं मिड विकेट क्लिअर करणारा षटकार. सत्तेचाळीस धावा. ओ यावेळेस इनसाइड आउट ॲट इज बेस्ट. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार, या मैदानाचा राजा होऊन दाखवणार. षटकार साधावा. थँक्यू. 50 ओलांडतोय सचिन डवळेस. प्रहार 11. 53 धावा, एक फलंदाज बाद. NP स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर आदित्य जाधव. डबल एचा ब्रँड अँबॅसेडर आहे आदित्य जाधव. 53 धावा बनलेल्या आहेत. बॅक टू बॅक 2 मोठे स्ट्रोक आलेले आहेत. अफलातून, गगनचुंबी 2 डॉट बॉल नंतर 2 मोठे स्ट्रोक आदित्य जाधव. आणखीन एक. मैदानाच्या बाहेर, मैदान कुठली असो, नाव फक्त माझं चालतं. आदित्य जाधव काम करतोय. अंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एका क्षणाला वाटत होतं की इकॉनॉमी. प्लेअर डगआउट सोडून जाऊ नका प्लीज. प्लेयर्स, प्रहार 11 प्लेअर डगआउट मध्ये बसून घ्या प्लीज. 3 षटकार आले, 3 षटकार. मागच्या षटकात फक्त 5 धावा. कोणी तर ओमकार साळुंके. सर्वात प्रभावशाली गोलंदाजी ओमकार साळुंकेची. पण त्यानंतर हे षटक लक्षात राहील. पण अजूनही एक बॉल बाकी आहे. आदित्य भन्नाट खेळ सादर करतोय आपल्या संघासाठी. पुढचा बॉल राऊंड विकेट. ओ यस, ओमकार साळुंके यांचं पुनरागमन होतं शेवटच्या बॉलवर. झेल टिपतोय मयूर मासाळ. फलंदाज बाद होतोय आदित्य जाधव. पण आदित्यचा खेळ आवडला असेल, टाळ्या झाल्याच पाहिजेत. षटकारांची तिकडी पूर्ण केले. या सकाळच्या सत्रामध्ये 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या ती म्हणजे झाले 59 धावा. 59. खडकवासला प्रीमियर लीग ओरिजिनलच आहे, नियोजन ओरिजिनलच आहे. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशनचं, battery.ai आणि अनिल भाऊ भूमकर यांचं हे ओरिजिनल आयोजन आहे. खडकवासला प्रीमियर लीग. धावसंख्या 59 झाले. फलंदाज बाद झालेत 2. नवीन फलंदाज मध्यराजातमध्ये पोहोचतायत. अजय पुराणी. राईट, अजय पुराणे काय नॉन स्ट्रायकर्स एंडला. स्ट्रायकर साईडला प्रेम टेमगिरे. आता शेवटच्या षटकासाठी कोण येत आहेत? आणि 5 मिनिटं बाकी आहेत. चला, 25 मिनिटाचा कालावधी आपण घेतलेला आहात. आणि आता बॉलिंग ट्रॅकवर रोहन खरात येत आहेत. शुभम शेळके सरप्राइझिंगली अजूनही बॉलिंग मार्कवर नाही आहेत. ते सुद्धा गोलंदाजी करतात, आपण कित्येक वेळा पाहिलंय. विकी कलमे हे सुद्धा अजूनही बॉलिंग मार्कवर नाही आहेत. म्हणजेच गोलंदाज जास्त निवडले तर मग कॅप्टनचं डोकं कधी कधी चालत नाही. पण रोहन खरा त्याने स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली, कारण 4थं षटक रोहनचं चांगलं राहिलं होतं. आणि म्हणूनच त्यांनी तोच विचार केला की माझ्या वतीनंच या डावाचा समारोप झाला पाहिजे. मागच्या षटकात जो धावांचा महापूर आदित्यने घातला होता, त्याला कुठेतरी चॅलेंज करताना हे षटक माझ्या वतीनं चांगलं जाईल
तेच त्याच्या वतीनं पहिल्या बॉलवर पाहायला मिळालं. शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता प्रेम टेमगिरे यांच्यासाठी. हे सोपं आव्हान. शुभम शेळके व्हेरी वेल जज. कॅच टेकन बाय शुभम शेळके. प्रेम टेमगिरीचा खेळ संपला. थँक्यू. आणि मला धन्यवाद यश. आणखीन एक खेळाडू मला जो अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या प्लेअर डगआउट मध्ये दिसतोय अमित तांबे. म्हणजे काय दोन्ही संघ मला असं वाटतं 20-20 खेळाडू घेऊन आलेत. म्हणजे सचिन ढवळे प्रहार 11 मध्ये जवळपास 18 ते 20 खेळाडू आहेत आणि अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन मध्ये 15 ते 16 प्रतिभावंत क्रिकेटपटू. तर आमचे जे मॅनेजर आहेत ते देखील विचार करतात की कुठल्या 11 निवडायला हवं. तरी प्रतिभा आहे बघा. तुमच्याकडे प्रतिभा आहे. कधी कधी मैदानाच्या मागणीनुसार प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूनुसार तो संच बांधला जातो. त्याचमुळे कधी कधी हे बदल करावे लागतात. शुभम शेळके आणि जसा आपण विकी कलमेचा विचार केला. विकी कलमे आणि शुभम हे इनफॉर्म बॉलर्स आहेत. पण या मैदानाची मागणी आणि प्रतिस्पर्धी संघ त्यानुसार कदाचित त्यांचं ते स्थान नाही बनत. तो माइंडसेट आहे कॅप्टनचा. धावसंख्या 59. विष्णू जाधव. बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आतापर्यंत एकही धाव नाही खर्च केली. बघा फक्त निर्णय घ्यायचा नसतो तर निर्णय तो योग्य ठरवायचा असतो. रोहनने तो निर्णय आतापर्यंत योग्य ठरवलेला आहे. आणखीन एक लेग कटर येतोय. गोलंदाजाच्या बाजूनं पण ही बाईची धाव मिळते. एकदा वाढते. आता सर्व काही अजय पुराणिक यांच्यावर आहे कारण या मैदानात नेहमीच त्यांचा खेळ चांगला राहिला आहे. वर्षात 2दा जी प्रहार प्रीमियर लीग होते त्या ठिकाणी अजय पुराणिकचा खेळ याच मैदानावर उत्तम दर्जाचा राहिलाय. बॅटची टॉप एज कव्हर्सला क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय आणि कॅच ड्रॉप. आणखीन एक संधी मिळेल अजय पुराणिकला. या 2 धावा मिळत आहेत. 2 वाढते धावसंख्या 62 आणि जास्तही कठीण प्रयत्न नव्हता तो. कॅच ड्रॉप झालेले आहे. बॉल शिल्लक आहे शेवटचे 1. फक्त 2 धावा या षटकात त्यांनी खर्च केलेल्या आहेत ज्यामध्ये बाईची धाव तर त्यांच्या खात्यात नाही जाणार. चांगली गोलंदाजी रोहन खरात यांच्या वतीनं अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन. कॅच ड्रॉप झाली तरी देखील फायदा नाही उचलता आला अजय. पण या ठिकाणी रेफरल आलेला आहे. थांबा रेफरल DRS यूज केलेला आहे. बॅटिंग टीमने व्हाईट बॉल साठी DRS कॉल केलेला आहे. थांबायचे. जो DRS प्रत्येक संघाला आपण दिलाय डावातला एकदा तो आता सचिन ढवळेच प्रहार 11 या संघाने निवडलेला आहे. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. टॉस आपण करणार आहोत. AB सामर्थ्य व्यंकटेश वॉरियर्स मालेगाव, विघ्नेश्वर श्री गणेशा NB आंबेगाव. टॉससाठी रेडी राहा. टॉस बॉक्सच्या जवळ या. आता 62 झालेत. आता पाहूया निर्णय नेमका काय येतोय. फेअर बॉल आहे. चला 62 झालेले आहेत आणि 36 चेंडू 63 धावांची गरज टीम अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपळे सौदागरला. आणि आता आपण जाऊया थेट टॉस बॉक्स मध्ये. टॉस करूया AB सामर्थ्य व्यंकटेश वॉरियर्स, विघ्नेश्वर श्री गणेशा NB. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. घेऊ एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर थेट टॉस बॉक्स मध्ये. चला आपण 5 मिनिटांनंतर टॉस करणार आहोत आणि आपण आता समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा बदल करूया. गेल्या 20 वर्षांपासून ज्यांचा अनुभव आपण विविध स्पर्धांमध्ये पाहतोय समालोचन करताना आयोजकांची पसंती असे व्हॉइस ऑफ महाराष्ट्र जयेश भोसले सरांचा आवाज आपण पुढच्या डावात ऐकणार आहोत. धन्यवाद. चला मी लक्ष वेधेन. संघ तयार व्हा. या पण फोटो सेशन करण्यात येणार आहे आणि मी लक्ष वेधेन ते अर्थातच एका बाजूला
विघ्नेश्वर श्री गणेशा NB आंबेगाव. AB सामर्थ्य व्यंकटेश वॉरियर्स मालेगाव. चला अहमद भाई, आपलंही हार्दिक स्वागत. या मैदानाच्या आतमध्ये आपण वळूयात जिथे संघ पाहायला मिळतोय. अमर भाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपळे सौदागर आणि त्याच्या अगेन्स्ट प्रहार 11. प्रथम बॅटिंग झाली प्रहार 11 या संघाने, जिथे मात्र एक मोठं टार्गेट उभं केलेलं आहे या सामन्यामध्ये. जिथे पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला, 63 धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत असताना पाहायला मिळतात. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला. आदित्य जाधव 17 चेंडू 39 धावांची खेळी त्याने साकारली. 229 चा हेल्दी स्ट्राईक रेट होता. 3 षटकार 2 चौकार. अगदी त्याच वेळेला अशोकदादा गायकवाड यांच्या बॅटमधून 8 बॉलमध्ये 12 आल्या आणि तदनंतर आपण पाहिलं तर कोणताही फलंदाज तितकीशी मोठी खेळू करू शकला नाही. 62 म्हणल्या 63चं लक्ष या सामन्यामध्ये सेट करण्यात आलेलं पाहायला मिळालंय. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. दिलीप वर्मा आणि त्याच्या साथीला राजू पाटील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. अहमद भाई, आपले हार्दिक स्वागत. जिथे मात्र नेक्स्ट मॅच मध्ये संघ खेळताना पाहायला मिळेल. मुंबापुरीचे काही खेळाडू खेळण्यासाठी दाखल झालेले पाहायला मिळतात. शाहिदला आपण पाहतोय. त्याच वेळेला दिनू कांबळे पाहायला मिळालाय. सुहास पवार, आर्यन भोईरला तुम्ही पाहताय. आकाश चिन्नारिया देखील टीमचा कॅप्टन म्हणून तो कदाचित पाहायला निश्चित मिळेल. शाहिद शेखला तुम्ही पाहणार आहात. गब्बर इज बॅक. आणि होय, गब्बर पुन्हा एकदा आलाय. कारण काय बॅटिंग केली होती त्याने मीरा रोड मध्ये. परंतु या मॅचचा आपण उल्लेख करूया तिथे ज्या या मैदानाने ज्याला भरभरून दिलं, डावखुऱ्या हाताचा एक विस्फोटक आणि एक स्टायलिश खेळाडू या स्पर्धेमध्ये याच मैदानावरती ज्याला बाईक मिळाली आणि दमदार दर्जेदार खेळ साकारण्यासाठी जाणला जाणारा एका बाजूला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय राजू पाटे आणि त्याच्या साथीला. नारायणगाव पुण्याचा खेळाडू राजू पाटे आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तो एका बाजूला दिलीप वर्मा, पिंपरीच्या संत तुकाराम नगरचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या षटक सामन्याला सुरुवात होतीये. सेकंड इनिंग अंकित कामाटेला गोलंदाजी मार्कवरती इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. हडपसर पुण्याचा खेळाडू अंकित कामाटे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात, एक मोठं लक्ष आहे या सामन्यामध्ये. पहिला बॉल, सेकंड इनिंगला सुरुवात होतीये. अंकित पहिला बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. चेंडू सीमारेषावर आणतोय. पहिल्याच बॉलवरती आलाय. हा चौकार. दिलीप वर्मा, यस, टायमर सेट झालाय आणि पहिला बॉल ज्या पद्धतीने डिलिव्हर्ड करण्यात आला, ठीक 11 वाजून 11 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला. विदिन 30 मिनिट्स मध्ये तुम्हाला इनिंग कंप्लीट करायची आहे. दिलीप वर्मा याच खेळासाठी जाणला जात होतो. त्याच्याकडे खेळातली प्रत्येक बाबी आणि आयुध नेहमीच पाहायला मिळालेत. आक्रमकताही आहे, संयमी आहे. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, वळण घेतलं होतं, बॅकअप द लेन टाकला हा बॉल. अंकित कामाटीकडे ही खासियत निश्चित राहिली आहे. वळण घेणारा चेंडू कटर पाहायला मिळाला. पहिला बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चौकार आल्यानंतर जिथे कमबॅक त्याने केलंय. गोलंदाजीमध्ये कलात्मकता असायला हवी, नैपुण्यता असायला हवी. गोलंदाजाकडे आयुध असावी लागतात, कारण तुमच्याकडे फ्रूट सलाड तुम्ही गोलंदाजी करू शकता असे आयुध असणं गरजेचं आहे. चला आपण फोटो सेशनसाठी लक्ष वेधतो आहोत. डगआउटच्या जवळ या. प्रेझेंटेशन बॉक्स समोर यावेचा बॉल फटका फासलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. सहज साधा सोप्पा झेल इथे टिपण्यात आला. धक्का क्रमांक पहिला, दिलीप वर्मा बाद. महत्वाचा फलंदाज इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय. विकास राठोडने हा झेल टिपला. विरुद्ध दिशेने जात असताना, मागच्या बाजूला जात असताना त्याने कॅच टिपताना आपण पाहिली आहे. विघ्नेश्वर श्री गणेशा NB आंबेगाव या टीमच्या प्रत्येक खेळाडूचं मी लक्ष वेधेन. प्रेझेंटेशन बॉक्स जवळ या, जिथे फोटो सेशन कंप्लीट करण्यात येईल. आकाश, शाहिद, सुहासला फोटो सेशन कंप्लीट करण्यात येईल. धावफलकावरती 4 आहेत, एक फलंदाज बाद. 3 चेंडूचा खेळ संपलेला पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भारत कदमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 3ऱ्या क्रमांकावरती या संघाने आपल्या संघाचा फौजफाटा चांगल्या रीतीने सुसज्जित केलाय. ज्या मैदानाने ज्यांना भरभरून दिलं, या मैदानावरती धावा ज्यांनी यावर्षी हंगामामध्ये खोऱ्याने गोळा केलेल्या आहेत त्यांनाच संधी दिलेली पाहायला मिळते. पहा, एकंदरीत या संघ इतका ताकदीचा बांधलेला पाहायला मिळालाय
कारण अमित तांबे सारखा खेळाडू या संघामध्ये त्याला प्लेइंग 11 मध्ये तो जागा बनवू शकलेला नाही. ही बाब देखील तितकीशी महत्वाची पाहायला मिळाली, कारण एका बाजूला आपण पाहिलं तर शुभमने या मैदानावरती भरभरून डावा गोळा केल्यात, राजूही पाहायला मिळतोय. परंतु आजचा खेळ ज्याचा चांगला ना तोच खऱ्या अर्थानं विजेता आपण म्हणू शकतो. आज काय वाढून ठेवले या खेळाडूंच्या समोर. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा अंकित. या वेळेला पहिल्याच बॉलवरती अप्रोच स्पष्ट आहे, डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिला चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज भारत कदमच्या बॅटमधून आला चौकार. थँक्यू. बारामतीचा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये येतो काय आणि पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकतोय काय. आडव्या बॅटने ऑन साइडला महाराष्ट्र पोलीस दलाचा हा पठ्ठ्या जणू काय म्हणतोय सजबोल पट्टाच घेऊन तो मैदानावरती आलाय. पुढच्याच बॉलवरती ठोकला चौकार. हे षटक कभी खुशी कभी गम या स्वरूपाचं राहिलं. पहिल्या बॉलवरती चौकार आला, तदनंतरचा चेंडू निर्धावाला, विकेट प्राप्त केली. विकेट प्राप्त केल्याचा अत्यानंद हा क्षणार्धातच पुसला गेला, कारण भारत कदम मैदानाच्या आतमध्ये आला आणि पुढच्या 2 बॉलवरती 2 खणखणी चौकार त्याने ठोकलेत. आपण आल्याची जाणीव करून दिली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण आलेलो आहोत. जो देईल मला त्रास मी घेईन त्याचा क्लास. क्लासच घेतलाय गोलंदाजाचा. 2 बॉलवरती 2 चौकार ठोकलेत. 12-1 इथे पाहायला मिळालेत. अंकित कामाठी गोलंदाजी मार्कवरती पुढचा चेंडू घेऊन आडव्या बॅटने याही वेळेला हुक केलाय, धावांना बुक केला. रन्स मिळतील लगातारच्या तिसऱ्या बॉलवरती तिसरा चौकार. या स्पर्धेची चर्चा निश्चित होत असताना पाहायला मिळाली आहे. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन अँड टीम या खेळाडूंसाठी आयोजलेला हा क्रिकेटचा थरार आपण अनुभवतो आहोत. betri.ai प्रेझेंट्स आदरणीय अनिल भाऊ भूमकर आयोजित खडकवासला प्रीमियर लीग मध्ये ओपन हाफ आजचा दुसरा दिवस तुम्ही पाहत आहात. कालच्या दिवशी पुढे येणारा संघ धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपरी या संघाला आपण पाहिलं होतं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 16 आहेत. एक फलंदाज बाद. करण डुगरे गोलंदाजी मार्कवरती येतो. अंकित महागडा आणि खर्चिक राहिला. एक्सपेन्सिव्ह ओव्हर त्याच्या माध्यमातून हाताळण्यात आलेलं पाहायला मिळालं. एक ब्राईट स्टार्ट संघाला मिळवून दिले भारत कदमने. 3 चेंडूमध्ये 12 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 400चा हेल्दी स्ट्राईक रेट इथे त्याचा पाहायला मिळालाय. करण गोलंदाजी मार्कमध्ये पुढचा बॉल लोअर फुल टॉस होता. पहिला बॉल फेस करत असताना राजूचा थाट पहिल्याच बॉलवरती चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. हा चौकार. थँक्यू. टेनिस क्रिकेट जगतातील एक रणधुरंधर वलयांकित असं नाव. अनेक संस्मरणीय इनिंग त्याने साकारलेले आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार. उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला. दिशाहीन आहे. गोलंदाजाला इथून दंडित करण्यात येईल. दोन्ही हात समांतर केले. चेंडू इथे अवांतर आलेला पाहायला मिळाला. अवांतर धाव आली आहे. धावफलकावरती एकंदरीत आपण पाहिल्या तर 20 तर बनलेले आहेत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. हा DRS चा कॉल करण्यात आला. फिल्डिंग टीमने चॅलेंज केलंय पंचांच्या डिसिजनला. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या AB सामर्थ्य व्यंकटेश वॉरियर्स मालेगाव आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल
विघ्नेश्वर श्री गणेशा NB आंबेगाव. व्हाईट बॉल होता आणि व्हाईट बॉलच आहे. फिल्डिंग टीमने DRS गमावलाय. या मॅचच्या दरम्यान तुम्ही पाहत आहात पंचांच्या भूमिकेमध्ये एका बाजूला अजयजी आवळे सर, अक्षयजी निर्मल सर यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. 21 ऑन दी बोर्ड. केवळ 7 चेंडूचा खेळ संपला. 29 चेंडू आणि 42 ची गरज आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करणार आहोत आपण. दोन्ही संघांचे कर्णधार चला रिपोर्टिंग करा. फलकावरती 21 बनल्यात. 29 चेंडू आणि 42 ची आवश्यकता राहिली आहे. लेफ्ट हँडर डावखुऱ्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज राजू लोअर फुलटोज आहे. या वेळेला वेस्ट साईड जास्तीची आहे. नो बॉल इथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय परंतु त्याचे प्रयत्न इथे कमी पडले आहेत. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक चौकार. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. 26 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा चेंडू. हाफ ट्रॅकर आहे. पुल केलाय. वॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅट मधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. षटकार आलाय. संघाची धावसंख्या 32 बनली. 28 बॉल आणि आता मात्र 31 ची गरज राहिली आहे. प्रयत्न तितकेसे चांगले झालेले नाही आहेत. करण लई आपण पाहिलं ना तर हाफ ट्रॅकर बॉल आता आले आहेत. एक नो बॉल, एक व्हाईट बॉल. अवांतर धावा त्याने जास्तीचे खर्च केल्या. एकंदरीत 2 बॉल मध्ये 16 धावा अद्याप त्याने खर्च केलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. 2 चेंडूमध्ये 16 धावा इथे खर्च केल्या आहेत. अडचणींना सातत्याने सामोरं जावं लागतं. विकेटच्या शोधामध्ये हा संघ इथे पाहायला मिळतो आहे. विजयासाठी विकेट मिळवावंच लागतील कारण 28 बॉल आणि 31 धावसंख्येचं समीकरण हे फारसं सोपं बनतं आणि ते सोपं बनू लागलंय. पुढचा बॉल. पुन्हा एकदा उसळी घेणारा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वेगाने चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथे चांगले राहिलेत. फेकी करण्यात येईल. बाउंड्री लाईन वरती तिथे आदित्यला आपण पाहत आहोत. आपला हजार दबाबीपणा आणि उत्तमरित्या तो चेंडूवरती येत असताना इथे पाहायला मिळतो आहे. एकेरी धाव आली आहे. संघाची धावसंख्या 33 धावा फलकावरती आहेत. प्लेइंग मॅग्निफिसंट इनिंग बाय राजू पाटे. जिथे मात्र 4 बॉल 15 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतो. 3 बॉल 12 धावा भारत कदमच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. 33 ला 1 बाद. 27 चेंडू आणि 30 ची गरज. 27 चेंडू आणि 30 ची आवश्यकता राहिली. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा करण. यावेळेला रिव्हर्स केला. अल्टी पलटी केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा एक आकर्षक चौकार. आकर्षक फटकेबाजी. मागील 4 बॉल फेस केलेत कदमने आणि खरं तर भारत कदम काय थांबण्याचं नावच घेत नाहीये. तो थांबायला तयारच नाहीये. वेगाने आणि आतिषबाजी खेळच तो साकारतोय. 4 बॉल मध्ये 16 धावा, 4 चौकार. 400चा स्ट्राईक रेट इथे त्याच्या बॅटमधून निघणाऱ्या 4 चौकाराच्या मदतीने इथे पाहायला मिळालाय. यावेळेला इम्प्रोवाइज केलाय. आधुनिकतेचा आविष्कार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. भारत कदम 5 बॉल 22 धावा. त्याच्या बॅटमधून 43 ला 1. 25 चेंडू आणि विजयासाठी 20 ची आवश्यकता. पहिल्या सामन्यामध्ये धावा आणि धावा खोऱ्याने येत असताना पाहायला मिळाल्यात. वेळ बदलूच दिली नाहीये गोलंदाजांची. वेळ बदलणं गरजेचं आहे या सामन्यामध्ये. क्षेत्ररक्षण करणारा संघ कुठेही या सामन्यामध्ये जिथे मात्र मॅच मध्ये पलटवार करताना पाहायला मिळालेला नाही. फलकावरती 43 बनलेला आपण पाहत आहोत. अमर भाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन बॅटिंग करते. यावेळेला स्लॉट मध्ये डाऊन दी ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ना होतं लेंथ वरती कंट्रोल ना लाईन वरती नियंत्रण. हे केवळ फलंदाजाला आमंत्रण स्वीकारलं आणि धाडलाय हा लांब लचक वरचा चौकार. 12 बॉल मध्ये 47 बनल्यात. 31 धावा या षटकामध्ये आल्या. प्रेझेंटेशन बॉक्स टुडे आपण बघतोय. नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. धन्यवाद. खडकवासला प्रीमियर लीग आणि आजच्या 8व्या दिवशी आपण 2 बलाढ्य संघांमधील पुढील मॅचचा टॉस संपन्न करतोय. माझ्या उजव्या बाजूला बरोबर AB सामर्थ्य व्यंकटेश वॉरियर्स
यांचे संघनायक इथे आपण पाहतोय. तर त्याच्याच बरोबर डाव्या बाजूला विघ्नेश्वर श्री गणेशा NB आंबेगाव या दोन्ही संघांचे संघनायक आपल्याबरोबर जोडले जात आहेत. 6 षटकांची मॅच असेल. नाणेफेकीचा कौल इथे संपन्न केला जाईल. वडगाव बुद्रुक मधील युवा उद्योजक संतोष आनमकर आणि त्याचबरोबर युवराज झगडे या दोघांच्या शुभास्ते आपण इथे नाणेफेकीचा कौल करतोय. प्रथमेश राठोड आणि त्याचबरोबरीने आकाश शिंदारिया इथे नाणेफेकीसाठी दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन असा कॉल आहे आणि खडकवासला प्रीमियर लीग असा कॉल येतोय. प्रथमेश राठोड पहिलीच मॅच खेळण्यासाठी आपण इथे उपस्थित आहात. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय काय असेल? आम्ही बॉलिंग करणार. नक्कीच पुढच्या मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. त्यानंतर आकाश शिंदारिया प्रथमतः बॅटिंग करायची आहे. 6 षटकांची मॅच आहे. किती धावांपर्यंत मजल माराल? 70 रन्स करू. नक्कीच पुढील मॅच साठी तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. नाणेफेकीचा कौल इथे जिंकल्यानंतर प्रथमतः प्रथमेश राठोड यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर आकाश शिंदारिया कंपनीला इथे बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. चला आपण लगेच पुढच्या डावाकडे वळतोय आणि तिथे पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या बरोबर जयेश भोसले सर जोडले जातात. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. केवळ 14 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती 57 आहेत. 22 चेंडू आणि 6ची गरज. मटकीला मोड नाही आणि या दोन्ही फलंदाजांच्या फलंदाजीला तोड नाही. तोडफोड फटकेबाजी मैदानावरती चालू आहे. 57ला 1 आहे. विजयासाठी केवळ 6ची गरज. 22 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचाच बॉल. मॅच फिनिश. सामना संपवला. 10 विकेट राखत असताना इथे प्राप्त केलेलं 9 विकेट राखत असताना अमर भाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन पिंपळे सौदागर टीमने मिळवलं सर्वाधिक मोठं यश. 15 चेंडूमध्ये सामना संपवला या जोडीने. धुमाकूळ माजवला. हायलाइट्स पाहायला मिळत होती. जणू काय अशीच इनिंग साकारली. एका बाजूला भारत कदम आणि त्याच्या साथीला राजू पाटे, ज्याच्या बॅटमधून आल्या 7 बॉलमध्ये 31 धावा आणि भारत कदमच्या बॅटमधून 6 बॉलमध्ये 26 धावा ज्या पाहायला मिळाल्या. धुमाकूळच माजवल्या दोन्ही फलंदाजांनी. पहिला सामना संपलाय. राजू पाटे या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार राहिला. चला आपण लक्ष वेधूयात. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे आणि जिथे टॉस जिंकल्यानंतर AB सामर्थ्य व्यंकटेश वॉरियर मालेगाव टीमने बॅटिंगचा निर्णय घेतलाय. लक्ष वेधेन मी विघ्नेश्वर श्री गणेशा NB आंबेगाव. चला आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला प्लेइंग 11ची लिस्ट ठेवतात आणि मी त्वरित विनंती करेन. चला आपण लक्ष वेधतो आहोत. चला त्वरित घाई करा. आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये होतात आणि क्षेत्ररक्षण देखील सजून घ्या. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वितरित करतोय. मनीषजी पाटील सर यांना मी विनंती करेन पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी आपण जॉईन व्हावं. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये जिथे आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार राजू पाटेला देत आहोत. राजू पाटेचे लक्ष वेधेने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या मॅच नंतर देण्यात येईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या मॅच नंतर देण्यात येईल. पहिला सामना नुकताच संपला. अगदी कमी वेळामध्ये ही मॅच इथे संपवली. राजू पाटे आणि भारतच्या माध्यमातून आलेली अतिशय खेळ पाहायला मिळाला. चला महत्वाचा सामना पुढचा सामना पाहायला मिळेल. मी मनीषजी पाटील सर यांना विनंती करेन जशी सामन्याला सुरुवात होईल आवाजामध्ये पुन्हा एकदा बदल करूयात आणि या आपण आवाज ऐकूयात. मी विनंती करेन या जशी सामन्याला सुरुवात होईल फर्स्ट इनिंगला सुरुवात होईल आवाज आपण ऐकूयात. या स्पर्धेच्या माध्यमातून आवाज ठाणे जिल्ह्याचा आवाज मीरा भाईंदरचा मणिजी पाटील सर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत.
चला त्वरित घाई करा. मालेगाव संघ चला त्वरित घाई करा. प्रथमेश, मैदान खाली राहता कामा नये, कारण 6-6 षटकांचे सामने खेळवले जाणार आहेत. याकडे लक्ष वेधूयात. षटकांमध्ये कोणती कपात होणार नाही याच्याकडे आपण लक्ष वेधूयात. थोडीशी घाई करा. लागलीच आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. धन्यवाद. धन्यवाद जय सर. चला आपण आता सुरुवात करूया आजच्या वेळापत्रकातल्या दुसऱ्या सामन्याची, जो खेळला जाणार आहे AB सामर्थ्य व्यंकटेश वॉरियर्स मालेगाव विरुद्ध विघ्नेश्वर श्री गणेश निलेश बिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन आंबेगाव. या दोन संघात आपण सामना पाहणार आहोत. क्षेत्ररक्षण करणार आहे ती म्हणजे टीम AB सामर्थ्य व्यंकटेश वॉरियर्स मालेगाव. चला क्षेत्ररक्षण लगेच सेट करून घ्या. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये जावळे सर आणि संजय बालेराव सर. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर समालोचन कक्षामध्ये त्वरित पाठवून द्या. चला 2 बॅटर्स तर पोहोचलेले आहेत आणि आता चलाची पंक्च्युअलिटी खूप महत्वाची आहे. पहिला सामना सुद्धा 2 फलंदाज मैदानामध्ये पोहोचले होते आणि क्षेत्ररक्षक उशिरा. आता सुद्धा तेच पाहायला मिळते. मित्रांनो बघा, सर्व काही व्यवस्थित नियोजन झालं पाहिजे. जर वेळेवर तुम्ही पोहोचला नाही तर 2 धावांची पेनल्टी बसणार. ऑनफिल्ड अंपायरच्या वतीनं ती पहिली सूचना मिळालेली आहे. चला AB सामर्थ्य वॉरियर्स व्यंकटेश वॉरियर्स आपल्यासाठी ती पहिली सूचना पंचांची आहे. पुढच्या 2 मिनिटात पहिला बॉल पडला नाही तर मग 2 धावांची पेनल्टी ऑन ग्राउंड अंपायरच्या वतीनं